ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी विनायक मेटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया। सोबत शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज एक मोठा निर्णय झालेला आहे, शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला म्हणजे काय झालं तर मराठा समाजाच्या मुलामुलींना म्हणजे SCBCच्या मुलामुलींना वगळून बाकीच्यांचा त्यांनी प्रवेश मोकळा केला आहे। मग त्यांना मोकळा केला काही आम्हाला काही म्हणायचं नाही, पण मराठा समाजाच्या मुलामुलींना मात्र तुम्ही तसंच लटकवत ठेवलेलं आहे। हा मात्र प्रचंडपणाने अन्याय आहे। म्हणजे आरक्षणावरच्या बद्दलचा तुम्ही अन्याय केला, सरकारनं व्यवस्थित पाठपुरावा केला नाही म्हणून स्थगिती आली, तिथं सरकारनं मराठा समाजावर अन्याय केला आहे। नंतर आता ह्या शैक्षणिक प्रवेशाच्या बद्दल आता अन्याय करत चाललेला आहे। त्याचबरोबर आता नोकर भरती जी आहे, जे नोकर भरतीमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा अन्याय आता सरकार करायला लागले। प्रवेश प्रक्रिया असेल किंवा भरती प्रक्रिया असेल, हे करण्याचा सरकारचं हे षडयंत्र आहे, मराठा समाजाला बाजूला करण्याचं, मराठा समाजाच्या मुलामुलींचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं हे सरकारचं षडयंत्र आहे। याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। याच्याबद्दल सगळ्या मराठा समाजानंच आता एकवटून या सरकारच्या जाब विचारणं गरजेचं आहे, याच्या विरोधात मध्ये एकत्र येण्याची गरज आहे।